श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी सविता तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आम्ही आता कोल्हापूरमधील गांधीनगर येथे महादेव लेस हाऊसमध्ये आलो आहोत. येथे टेलरिंगसाठी लागणारे सगळे मटेरियल आपल्याला मिळणार आहेत. तर इथे येताच आम्हाला दाखवण्यात आलं त्यांचं शॉप. पहिल्यांदा पूर्ण शॉप आम्ही फिरून घेतलं. तर खालचा मजला होता ना, तर तो आम्ही बघितला. तिथं सुद्धा खूप छान छान लेसेस, आरी वर्कचं जे मटेरियल असतं ना, पूर्ण त्यांच्या तिथं अवेलेबल होतं. तर लेस वेगवेगळ्या छान छान अशा मस्त होत्या. मला जशा आवडतात ना, तर तशा मी तिथल्या शोधून घेतल्या. मला जे काही तिथलं आवडेल ना, तर ते मी शोधून घेत होते. एक एक तिथली वस्तू आहे ना, तर ती थोडासा टाइम गेला, पण मी सगळं फिरून आले आणि नंतरच खरेदी केली. खालचा मजला होता ना, तिथं आम्ही पहिल्यांदा बघितलं. तिथं पण खूप साऱ्या व्हरायटीज होत्या वेगवेगळ्या. आरी वर्कचं सामान वगैरे, लेसेस वगैरे, लटकन, मणी वगैरे खूप छान छान प्रकारे होतं. आणि हे जे शॉप आहे ना, तर त्यांचं खूप मोठं होतं. तर इथं त्यांनी समोर अशा लेसेस लावलेल्या आहेत छान छान अशा. ज्या टेलरिंगसाठी जे मटेरियल लागतं ना शॉपमध्ये आपल्या कस्टमर घेतात तर ते त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचं अवेलेबल आहे. आणि लेससुद्धा खूप छान छान होत्या. खूप साऱ्या लेसेस होत्या. तिथे गेल्यानंतर मी त्यांना विचारलं की मी स्वतः असं शोधून घेऊ शकते का मटेरियल जे मला आवडेल ते. कारण मी फॅशन डिझाईनचा कोर्स केला आहे, आरी वर्कचा सुद्धा केलेला आहे. त्याचबरोबर नथ मेकिंगचा सुद्धा क्लासेस केलेले आहेत आणि ब्युटिशियनसुद्धा आहे. त्यामुळे मला बऱ्यापैकी काय घ्यायचं नाही, काय घ्यायचं ते मला माहिती होतं. म्हणून मी तशा प्रकारे मला जे पाहिजे ना, मला जे आवडतं आणि काय यूज होईल तर तेच बघून मी घेत होते असं. आणि थोडासा मला टाईम लागला तरी मी मटेरियल जे आहे ना, तर ते चांगलं घेतलेलं आहे, जे कस्टमरला सुद्धा आवडेल आणि मला सुद्धा आवडेल. जरी त्यांनी घेतलं नाही, त्यांना आवडलं नाही, तर मला सुद्धा यूज होईलच ना, या हिशोबाने मी घेतलं आहे. म्हणजे काही वेस्ट जाणार नाही, ते यूज होतच राहणार आहे. तर तिथं गेल्यानंतर ना मला काय घेऊ आणि काय नको असं झालं होतं. कारण इतकं छान छान त्यांच्याकडे मटेरियल होतं ना, जे मला आवडेल ते खूप छान छान असं होतं. तर सगळंच मी फिरून फिरून घेत होते. म्हणजे जे आवडेल ते. आणि जे तिथं नव्हते त्यांना मी विचारत होते. मला मिळालं नाही, तर त्यांनी सांगितलं होतं की जे तुम्हाला आवडेल वा ना, वा खूप छान तुम्हाला जे मस्त. पाहिजे ना, तर ते मला सांगा, मी तुम्हाला शोधून देईन असं. तर ते काढत होते बघा. आणि जे मला आवडेल तर ते मी घेत होते. त्यांनी दाखवले मला, आमच्याकडं हे आहे. जे मला माहिती नव्हतं तर ते सुद्धा ते दाखवत होते, त्यांच्याकडं आहे ते. हा हे तर असे मला जे आवडलं ना, तर बॉक्स तेच मी मध्ये घेतलं. आणि नाही आवडलं तर मला हे नको रेड म्हणून मी कलरच त्यांना एकदम सांगत होते. तर दोरे आहेत ना, तर ते मला चांगल्याच क्वालिटी क्वालिटीचे चांगली पाहिजे बस. होते. कारण मला सुद्धा लागणारच होते आणि कस्टमरला सुद्धा देताना आपण चांगलीच क्वालिटी दिली पाहिजे. म्हणून मी त्यांना आधीच सांगितलं की मला दोरे चांगल्याच क्वालिटीचे हवे आहेत. तर ते त्यांनी शोधून मला दिले. प्रत्येक वेगवेगळ्या कलरचे दोरे, त्याच्यामध्ये वेगवेगळे शेडसुद्धा सगळ्यातले की होते. तर काढायला ते काय सुद्धा मी घेतलेले आहेत. इथं बघा. तर माझा जो आरी वर्क केलेला तुम्ही ब्लाऊज बघितलात असेल रेड कलरचा, फॅशन शोमध्ये जो मी घातलेला आहे, तसंच या पाहिजे ना चॅनलवरती मी दाखवायला. टाकलेला आहे बघा तो ब्लाऊज. तर तो तुम्ही जाऊन बघा. तर त्याच्या खाली मी बीड्स लावले होते, कुंदन लावले होते. तर तेच मला पाहिजे होते. आणि ते रेड कलरचे ब्लाऊजला ना अजून वर्कच्या, तर ते खूप छानच दिसतात. तर ते इथं अवेलेबल होते. तर त्याच्यामधले कलर आहेत ना, प्रत्येक कलरमधले मी थोडे थोडे एक एक पॅकेट त्यांच्याकडून घेतले. म्हणजे आरी वर्क करताना सुद्धा ते यूज होतील ना, कोणाला आवडेल कोणाला ना. मला तर ते खूपच आवडले आणि ते माझ्या खूप ह्याला छानच लावले ना दिसतात. फॅशन माझा जो डिझाईनिंग मध्ये ब्लाऊज आहे म्हणजे ना, तर तो ब्लाऊज मी घातला आहे. तर त्याला लूक छानच आलेला आहे. म्हणून मी त्यातले थोडे जे बीट्स कुंदन होते ना, तर ते घेतलेत. आणि इथं बघा, त्याचं दुसरं शॉप होतं. तर तिथं आम्ही आलेलो आहोत. नथ मेकिंगचं जे मटेरियल लागतं ना, नथ बनवण्यासाठी किंवा हार, आता हँडमेड ज्वेलरी आहे ना, तर ते खूपच चालत आहे. मग त्यांचं शॉप आहे ना, तर तिथं नाही आहे. इथं दुसरीकडे घातलेलं आहे त्यांनी शॉप. मग आम्ही तिथं गेलो. त्यांनी घेऊन गेले आम्हाला तिथं. आणि तिथं सुद्धा खूप साऱ्या व्हरायटीज होत्या. खूप सारे बीड्स, कुंदन, असे मस्त मस्त मोती वगैरे होते. मला तर हे वरती घेऊ पण की आहे ते काय बी असं होत होतं. मग प्रत्येकातलं मी एक एक आहे ना, ते तर ते पॅकेट आहे ना, तर ते घेतलं होतं ज्वेलरी मेकिंग बनवण्यासाठी. तर हे कस्टमरला आवडलं तर ते घेतीलच माझ्याकडचं. किंवा मी नथ वगैरे बनवते हार, तर ते मी सुद्धा यूज करू शकेन. ह्या हिशोबाने मी हे सुद्धा घेतलेलं आहे. तर मी जे हे मटेरियल आहे ना, तर ते स्वतः घ्यायला आलेले आहे. आणि इथून पुढे सुद्धा मी प्रत्येक गोष्ट आहे ना, प्रत्येक साहित्य मी स्वतः बघितल्याशिवाय घेणारच नाही. कारण कस्टमरला ती गोष्ट आवडली पाहिजे. म्हणून मी जेव्हा मला आवडेल ना, मला खात्री पटेल हे जे प्रोडक्ट आहे ना, मटेरियल तर चांगलं आहे, तेव्हाच मी घेईन. आणि कस्टमरला सुद्धा चांगल्या प्रकारचं क्वालिटी जी चांगली आहे ना, तर तेच देण्याचा नक्की प्रयत्न करेन. जेवढं चांगलं आहे ना, तर तेवढंच मी त्यांना देईन. कारण कस्टमर खुश असणे हे माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. मी नेहमी प्रयत्न करेन की माझ्या शॉपमध्ये तुम्हाला नवीन काहीतरी बघायला भेटेल. त्याचबरोबर त्या प्रोडक्टची, त्या मटेरियलची क्वालिटीसुद्धा चांगली असली पाहिजेत.
काही नव्हतं असं काही झालं नाही. सगळं मी जे विचारलं होतं ना आणि मला जे माहीत नव्हतं ते सुद्धा त्यांनी मला सांगितले, "आमच्याकडे हे अवेलेबल आहे. तुम्ही हे घेणार तर तुम्ही घेऊ शकता, तसं काही नाही." तर त्यांनी मला दाखवले खूप सारे काही-काही नवीन त्यांच्याकडे मटेरियल होतं वेगवेगळं. तर ते तुमच्या शॉपसाठी चालेल असं म्हणून ते सांगत होते. म्हणजे हे असं जाऊ शकतं. तर त्याच हिशोबाने मी त्यांच्याकडे जास्त काही घेतलं नाही. अगदी थोड्या-थोड्या प्रमाणात सगळं त्यांच्याकडून घेतलेलं आहे आणि ते खूप छान असं समजावून वगैरे आम्हाला सांगत होते. तर आरीवर्कचं आणि टेलरिंगचं जे साहित्य होतं ना, मटेरियल जे आहे ना, तर ते त्यांनी खूप छान प्रकारे आम्हाला दिलेलं आहे आणि चांगल्या क्वालिटीचं दिलेलं आहे. अस्तर वगैरे, दोरे वगैरे खूप छान त्यांच्याकडे क्वालिटी होती. तर मला सुद्धा त्यांचं मटेरियल आहे ना, तर ते खूप छान आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला छान सर्व्हिस दिली. साइज लिया था 4 नंबर मिल गया था, इसमें 4 है उधर मिल ते सांगत होते, की जेव्हा आमच्याकडे नवीन मटेरियल येईल ना, तर तेव्हा आम्ही तुम्हाला WhatsAppवरती टाकू. म्हणजे तुम्हाला जर आवडेल तर ते तुम्ही घेऊ शकता. नवीन काहीतरी आलं ना मार्केटमध्ये, तर ते आम्हाला सांगतीलच आणि आम्ही ते आमच्या शॉपमध्ये घेऊ. तर यांनी आम्हाला खूप छान सर्व्हिस दिली. त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. तर आता आम्ही नेक्स्ट शॉपमध्ये जाणार आहोत. तर यांची सर्व्हिससुद्धा आम्हाला खूप छान वाटली आणि खूप छान मटेरियलसुद्धा आम्हाला त्यांनी दिले. तर या शॉपचं नाव आहे रामेश्वर फॅन्सी स्टोअर. तर पहिल्यावाल्या दुकानात आम्ही गेलो होतो ना, तर त्यांनीच आम्हाला हे शॉप दाखवलं. तर इथं सुद्धा खूप छान-छान त्यांनी आम्हाला कॉस्मॅटिकचे जे साहित्य आहे ना, तर ते दाखवलं आणि इथून पण आम्ही खूप सारी खरेदी केली होती. जे लागेल ते माझ्या शॉपसाठी आणि मी ब्युटिशियन असल्यामुळे मला आता ते लागणारच होतं. तर ह्यांच्याकडं साहित्य होतं ना कॉस्मॅटिकचं, तर ते वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये अवेलेबल होतं त्यांच्याकडं. हार, कानातले, परत ब्रायडलचं सेट वगैरे, बांगड्या, टिकल्या, कोन असे खूप सारे काही-काही त्यांच्याकडं होतं. तर त्याच्यातलं मी अगदी थोडं-थोडंच घेतलं होतं. जसं कस्टमरला जसं त्यांना पाहिजे तर तसं मी नेक्स्ट टाईम घेऊन जायची. आता लग्नाचा सीझन चालू असल्यामुळे मला ब्रायडलसाठी पिना वगैरे लागणारच होत्या. खूप साऱ्या लागतातच म्हणजे मेकअप करायला जाताना. त्याच्याकडे मला जे दिसलं नाही आणि मला जे पाहिजे तर ते मी त्यांना विचारत होते, "तुमच्याकडे हे अवेलेबल आहे का? तर तुम्ही दाखवू शकाल का?" त्यांनी काढून दाखवलं सुद्धा आणि ते मला लागणारच होतं आणि हारांचा सेट, नेकलेस वगैरे त्यांच्याकडे होतं. खूप छान-छान महाराष्ट्रीयन लूकसाठी, साऊथ इंडियन लूकसाठी. तर त्यांनी खूप सारं असं काढून द्यायला सुद्धा त्यांनी एकदम असं कंटाळा वगैरे काही केला नाही. सगळं एकापेक्षा एक अशा व्हरायटीज त्यांच्याकडे होत्या आणि असं सगळं त्यांनी पसरून ठेवलं होतं. तुम्हाला जे आवडते ना, तर ते तुम्ही असं घेऊ शकता. तुम्हाला पाहिजे तसं बघून-बघून तुम्ही घेऊ शकता. मग मी मला जे आवडेल ना, तर त्यांच्याकडे एक-एक बॉक्स मी त्यांचा ओपन करून बघितला. कैसे ले रहे हैं वो देखना पड़ता है ऐसा अपने को पसंद आएगा तो कस्टमर को भी आता है ये करना पड़ता है एडिटिंग वगैरह करना पड़ता है उसके लिए टाइम नहीं रहता है, वो एडिटिंग से ज़्यादा टाइम लगता है। हाँ वो तो भेजते रहते फोटो को तो हाँ वो तो ऑनलाइन हाँ फोटो का तो कोई दिक्कत नहीं है फोटो भेज देते फोटो का कोई इशू नहीं है हाँ सुबह 9:30 बजे आया इधर क्या पूछने का सुबह नाश्ता भी नहीं हुआ अभी था हम क्या हम कुछ भी नहीं किया इधर आए अभी होलसेल हाँ राइट है जो दिखा ओपन क्या चलो वो इसमें देखेंगे एक ही दिख रहा था वो आगे हाँ। आगे अच्छा। पहले इधर जाएंगे आपके पहले दुकान में हाँ सही है भाई मतलब वैरायटी है उनके पास तो चलो देखेंगे पूरा ऑल कर्नाटक पूरा कर्नाटक हो गया फिर अपना कोकण साइड पूरा हो गया गोवा हो गया उसके बाद में पूरा महाराष्ट्र ये कराड़ सातारा तक पूरा अतनी इधर कर्नाटक में लेके मतलब कागल से लेके पूरा अतनी तक पूरा कर्नाटक महाराष्ट्र और गोवा आगे वो पूरा वाली गोवा पुणे में कोकण है market पूरा है। कोकण हो गया सब जगह इसमें मुंबई में मार्केट है नहीं वो तो बहुत बड़ा मार्केट है गांधीनगर का सबसे फेमस मतलब बढ़िया मार्केट यही है एक ही और पूरा मेन रोड एक ही है बस इधर उधर गली गली में कुछ नहीं तो मुंबई में क्या आपको एक चीज अभी जैसे समझो ये शैम्पू इधर मिल गया तो इतना आपको दिखाएगा लेने के लिए नहीं। और जगह जाना पड़ेगा इतना आपको दिखाएगा एक दुकान में पूरा वैरायटी नहीं मिलेगा आप देखो ऐसा बोलेंगे वो आप दिक्कत है आपको एक दुकान में पूरा वैरायटी घुसे आपको पूरा वैरायटी मिल जाएगा A to Z कस्टमर हाँ टेलरिंग का पूरा तो पूरा अभी इनका कॉस्मेटिक का पूरा तो पूरा रेंज आपको मिल जाएगा अभी है ना इसमें, हाँ। आपने आधा देखा भी नहीं ऐसा तो वो तो उनको जो पूरा चाहिए दिन देखेंगे। चाहिए इसके लिए नहीं, इतना भाई उनके पास टाइम नहीं अभी ये दुकान है अभी 3-4 दुकान स्टार्टअप कर रहे हैं उनको भी आइडिया आएगा क्या है क्या नहीं है ऐसा अभी स्टार्ट है प्रेशर है पहले स्टार्टअप कर रहे हैं उसके बाद फिर वो आगे आगे हाँ
अभी मैडम जो फैशन डिजाइनर है अभी सब अच्छा। किया है सभी किया है, सभी कोर्स किया है। अच्छा। ब्यूटी पार्लर का किया है हाँ, हाँ। हाँ। टेलरिंग का किया सही है सही है पूरा पहले तो उनको नॉलेज तो मशीन भी है सब। सब मशीन भी लिया है नया मशीन लिया है अच्छा पूरा फैशन डिजाइन पूरा सिखा पूरा पूरा। कि क्या करेगा चलेगा नहीं चलेगा हमने पहले स्टार्ट में थोड़ा नीचे नीचे माल भरा अभी मेरे पास आप देख रहे हैं माल रखने को जगह नहीं है इसके लिए मैंने वो आगे और एक दुकान लिया क्योंकि मेरे पास पहले शुरुआत में खुद डर रहा था चलेगा नहीं चलेगा क्या करेगा यहाँ पे क्या चलता है कस्टमर की क्या डिमांड है कुछ आइडिया नहीं था ना कस्टमर क्या मांगेगा अपन क्या ला रहे हैं वैरायटी थोड़ा फंसे भी है थोड़ा माल रुकता भी है देखो धंधा है तो सब चलेगा लेकिन पूरा चलाना नहीं पड़ता जाएगा है ना थोड़ा रुकने वाला है थोड़ा माल रुकेगा थोड़ा जाएगा कोई फास्ट चलेगा कोई धीमा चलेगा कोई चीज़ को एक साल भी रहेगा और कोई चीज़ ऐसी रहती तो फास्ट रुक जाती आज गए कल खत्म भी हो जाती भैया ये वापस रिपीट ऑर्डर देना पड़ता है वैसा है तो हर कोई चीज़ नहीं है कि अभी फास्ट चल जाएगा वैसे नहीं कोई चीज़ का वो टाइम रहता है ये चीज़ इस टाइम पे चलेगा ऐसा तो हर चीज़ का वो ये रहता है तो चलो हमारा अब कितने साल हो गए आपका? होटल में मेरा हाँ मेरा हो गया अभी 3 साल हो गया 3 साल हो गया। तीन साल। 3 साल ऐसा नौ ये धंधे में तो हम 10 साल से बट यहाँ पे गांधीनगर में शॉप करके 3 साल हाँ। बाकी ये लाइन में कम से कम 10 साल से 10 साल से अभी इधर अच्छा चल रहा है। अरे मस्त बढ़िया। आपका आपका कैसा चल रहा है वो अभी गंडी मार के आए छुट्टी मार के आए का और गिरीश का सुनेगा गाना गिरीश किरिस का गिरीश का तुम तुम गड़ा हूँ वो सुनेगा क्या रे सुबह से वही है। तुम गड़ा हूँ पहचाना मुझे नहीं दिन भर कर रहे थे क्यों नहीं मंगाया यार क्या अभी कर रहे हैं अब जाके बिल्कुल करना है। मसाली था अरे लेमन टी लेके आ ये जा नको 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 क्या क्या वैरायटीज है पूरा है कॉस्मेटिक ज्वेलरी बोलो बच्चे क्या है तुमने हमने हमको कैसा दिखाता है वैसा बोलो तो उधर उतना याद भी रहता है ऐसा दिखाएंगे ना तब वो याद देख के तो रहेगा याद रहता है। तो क्या ठंडा है क्या उधर बोतल पानी का क्या पीना है नहीं नहीं ये ठंडा है क्या नहीं थोड़ा थोड़ा ही डालो हाँ जेव्हा मार्केटमध्ये नवीन प्रोडक्ट नवीन मटेरियल येतं ना तर तेव्हा माझ्या शॉपमध्ये मी ते आणण्याचा नक्की प्रयत्न करेन तेही चांगलं क्वालिटीचं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर चॅनलवरती कोणी नवीन आला आहे तर त्यांनी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. आता मी माझं शॉप टाकणार आहे. आता मी माझ्या नवीन व्यवसायाची सुरुवात करत आहे तर तुमचा असाच सपोर्ट आणि आशीर्वाद माझ्यावरती राहू द्या. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू बाय.